कुठे गेले ही? रात्री कुठे बी जात्या, एखादं उठवल का नाही सांगल, पण नाही यार पिऊ. मग समोरच्याला टेन्शन द्यायचं. तुला काय कळतं का नाही ग? हा, एवढ्या रात्रीची कुठे गेली होतीस? अगं बोल की. पिऊ, अगं काय झालं? तू रडतेस का अशी? वीरू, माझं लई प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही जगू शकत वीरू तुझ्याशिवाय. मला सोडून कधी कुठे नको जाऊ वीरू. येडे, मी तुझ्या जवळच आहे का नाही? हा, आणि कायम तुझ्या जवळच राहणार आहे, माहिती ना तुला. तरी काय रडतेस अशी? तुला कसं सांगू वीरू, काकी तुझा जीव घ्यायच्या माग आहेत. आणि मला माहिती, मी तुला हे सांगितलं तर तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. आता पिऊ बोल तरी, कुठे गेली होतीस तू? काही नाही, ते निशाताईंचं जरा काम होतं माझ्याकडं, तेच करायला बाहेर गेले होते. अगं मग त्यात रडायला काय झालं? तुझी जरा आठवण आली ती. मला तर ही कळणं झालंय की तुझ्या हसावं का ओरडावं. अगं एक तर मला न सांगता मध्यरात्री उठून जातेस कुठेतरी, हा, आणि परत आलो मिठी म्हणून रडतेस बी. काय करावं तुझं? बरं चल, राहू दे, आपण झोपूया आता. असेच बोलत बसलो तो कोंबडा हिथंच आरवायचा. चल. दर पाणी पी. वहिनी द्या लवकर नाश्ता. वय वय भाऊ, ठीक आहे भाऊजी. अहो कांचन नाही आली, ती कुठं आहे? हा येईल येईल, वाईट उशिरा उठली होती, आवरत असेल. मोठी आई त्यांचं राहू द्या, आधी मला त्या लय भूक लागल्या बघा. वय वय धर. अगं कांचन, ये की नाश्त्याला. आज मग उपाशी आहे का काय? माझ्याशिवायच नाश्ता सुरू केलास? अगं तुझीच वाट बघत होतो, पण म्हणलं तू आज उशिरा उठलीस, तू आवरत असशील. पण काय ग कांचन, का तुला उठायला उशीर झाला? आओ काका, काकी कामच असं करतात की रात्रीची झोपच येत नाही त्यांना. आओ माझी सध्या इलेक्शनमुळे लई दगदग होतीये ना काकी तुमची, त्यामुळे कोण तुम्हाला मतदान करणार नाही करणार ह्या विचारानं झोप होत नसेल तुमची. तू माझ्या झोपेची काळजी करू नको ग. ह्या इलेक्शनला काही लोकांना कायमच झोपणार आहे मी. इलेक्शन वरनं आठवलं, वीरू कुठे आहे? हा वीरू? जी काकी. वीरू, इलेक्शनची तारीख जसजशी जवळ येईल ना तस तसा आपल्याला प्रचाराचा वेग वाढवायला पाहिजे. त्यामध्ये हलगर्जीपणा करू नको. बॅनर, झेंडे, साऊंड सिस्टीम, रॅली सगळं एकदम जोरदार झालं पाहिजे. जी काकी, मी सगळं करून घेतो, तुम्ही काळजी करू नका. हा, आणि हे बघ, मतदारसंघातल्या प्रत्येक गावात
आणि साखर कारखान्यात जाऊन लोकांच्या गाठी बिटी घे. हा, सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे. हं? कुठेच काय कमी पडू देऊ नको. काय बी झालं तरी ही निवडणूक मीच जिंकायला पाहिजे. जी काकी 0 मिनिटात तयारीला लागतो. वीरू, अरे पण तू म्हणाला होतास ना की आज बाजार करायला एकत्र जाऊ म्हणून. सुनबाई, सध्या इलेक्शन पेक्षा कुठलाच बाजार बिजार महत्वाचा नाही. पण काकी, मला माझा नवरा महत्वाचा, आणि काही बी झालं तरी मी त्याला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. अगं, मी त्याला काय फॉरेनला पाठवते वे? इथं मतदारसंघात चाललाय, घरी येईलच की तो. त्याची खात्री आहे मला काकी, आणि मी बी बघतीच त्याला घरी येण्यापासून कोण अडवतंय ती. पियू, अगं मला कशाला कोण अडवल? आणि प्रश्न फक्त बाजारात जाण्याचा आहे ना. मी काकीची कामं लवकर संपवतो, मग आपण संध्याकाळी जाऊयात बाजारात. अरे पण आपलं पहिले ठरलं होतं ना वीरू. तू माझ्यासोबत ठरवलेली प्रत्येक गोष्ट कॅन्सल तरी करतो, नाही तर पुढे तरी ढकलतो. मग ते हनीमून असू दे, नाही तर दुसरं काही. अगं नाही, राहू दे, जाईन माझी मेघ. पियू, पियू अगं. सुनंदा, तुझ्या सुनेचा आडगापणा दिवसेंदिवस लईच वाढत चाललाय. कुठलं बी काम सांगितलं ना, मांजरासारखं आडवं जायचं ठरवलंच आहे तिनं. जरा लक्ष दे तिच्याकडं, नाहीतर. विजय आमचाच होणार. निवडून आम्ही येणार. डॅडी, गप पडून राहा आता. उगा लोड घेऊ नका. काय की तुमचा मनका आता लोड घेण्यासारखा राहिला नाही. म्हणजे नाही का, आता काल रात्री दारूच्या नशेत तुम्ही घसरून पडला, आणि डॉक्टरनं असं सांगितलंय की 6 महिने तरी तुमचा मनका नीट होत नाही. काय? तरी डॅडी, आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं बरं की दारूच्या नशेत इकडे तिकडे फिरत जाऊ नका म्हणून. पण नाही, गेला ना तोल. आता केवढ्यात पडलं इलेक्शनच्या तोंडावर. अहो डॅडी, तुम्ही इलेक्शनची काळजी करू नका. आम्ही आहे ना, आम्ही करतो सगळं मॅडम. आणि तुमच्या जागेवर इलेक्शन बी आम्हीच लढवतो. जगदीशराव, आमच्याशी गद्दारी करताय आत्ता आमच्या ध्यानात येत आहे. आम्ही पडलो नसणार, तुम्ही जाणून बुजून आम्हाला पाडलं असणार. आम्ही सोडणार नाही तुम्हाला. लईच जर पडवत असेल ना अंकुशराव. आम्ही तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं बरं, सगळ्यांची वेळ येते तेव्हा जरा शिस्तीत राहा. पण नाही, तुम्ही राहिला तुमच्या मस्तीत. बघितलं ना काय झालं. एका रात्रीत 6 महिन्यासाठी आडवं. सुस्त काहीच आवडत नाही आम्हाला डॅडी. जगदीशराव, लय महागात पडेल तुम्हाला हे सगळं. बरं, येतो आम्ही. बाहेर कार्यकर्ते थांबलेत, त्यांना सांगितलं पाहिजे ना. तुमचं बरं आहे बाबा असं पडून, आम्हाला असं जमणार आहे. येऊ का? काळजी घ्या. जगदीशराव, अंकुशराव, कशाला जीवाला ताप करून घेताय? हा, 6 महिन्यांनी जेडपीचे इलेक्शन लागणार आहेत. तुम्ही राहा ना त्याला उभं. आम्ही निवडून आलो ना आमदार म्हणून की आमच्या पक्षातर्फे एक तिकीट तुम्हाला देतो. बस. नाही, नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना पंचायत समितीला उभं राहा. नाही, पंचायत समिती नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही ग्रामपंचायतीला उभं राहा. म्हणजे बघा की, भांबवडे गावचे भावी ग्रामपंचायत सदस्य अंकुशराव पाटील. माइंड ब्लोइंग. कुठे राहिले मामा? पी वहिनी येतील इतक्यात. फोन केलता ना? अरे नागे आले. अरे एवढं अर्जंट कशाला बोलवलीस? आता ते पी वहिनीसनीच माहिती. तेच मला म्हटलं की मामांना बोलवून घ्या. मी फोनवर विचारलं काय काम आहे का अर्जंट. ते म्हटलं की फोनवर नाही सांगू शकत, पण लय महत्वाचं काम आहे म्हटलंय. हा मामा. आणि त्यांचा आवाज वाईस वेगळा वाटत होता. होय भाऊजी,
कारण विषयच तसा आहे भाऊजी, तुम्हाला विश्वास बसणार नाही. वीरू निवडणुकीला उभा राहू नये म्हणून काकी लई खालच्या थराला गेलाय. काकींनी वीरूची सुपारी दिली. अहो ही काय बोलते वहिनी? हो भाऊजी, मी काकींना एका माणसाला वीरूची सुपारी देताना पाहिलं. काल रात्री दादासाहेब सूर्यवंशींना जसं संपलं होतंच ना, तसं राजवीर सूर्यवंशीला सुद्धा संपवायचं. काकी त्यांच्या वाटेत येणाऱ्या माणसाला बाजूला करण्यासाठी कोणत्या पण थराला जाऊ शकतात हे माहित होतं. पण म्हणून वीरू अहो तो तर त्यांच्या घरातला माणूस आहे की. सत्तेत घरातला बाहेरचा असं काय नसतंय. सत्ता माणसाला आंधळी बनवती. पण काय नाही, आपल्याला वीरूला सावध करावं लागेल बरं का. अहो पण कसं करणार मामा? त्याला जर का आपण हे सांगितलं ना तर त्याचा विश्वास पण नाही बसणार. अहो काकीचा आंधळा बघतोय तो. खरं आहे भाऊजी तुमचं, पण मामा आपल्याला वीरूची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. ढाल बनून त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. भाऊजी तुम्ही दोघं सतत वीरूच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहा आणि बाकीच्या पोरांना बी हे सांगा, वीरूला काही झालं नाही पाहिजे. विषय का वहिनी, माझ्या भावाच्या केसाला बी धक्का लागू नाही देणार हा नाग आहे. वीर्यावरचा वार जो नाग स्वतःच्या छातीवर झेलल, पण वीरूला काय होऊ देणार नाही. असतं तर असतं आणि तसं तर तसं. गावातल्या तालुक्यातल्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हाय वीरूच्या पाठीमागे बरं का सुनबाई. तू अजिबात काळजी करू नको, त्याला काय सुद्धा होणार नाही. आणि आम्ही सगळी आता त्याच्या सुरक्षेच्या मागे लागतो. होय मामा, पण मामा फक्त काकी असं काय करणार आहे हे बाकी कुणाला बी कळता कामा नये. नाही तर काकी सावध होत्या. बाकी काकींचा डाव त्यांच्यावरच कसा उलटवायचा ते मी बघते. मी सोडणार नाही काकींना. या कांचन सूर्यवंशीचा विजय रथ आता कोणीच रोखू शकणार नाही. तो अंकुशराव अंथरुणाला खिळलाय आणि त्याचं ते पोरग, त्याला तर पक्षामध्ये कोणी कुत्र विचारत नाही. त्याच्यामुळे हे पत्ते सगळे तर माझ्याकडेच असणार आहेत. हा तुम्ही ढील देऊ नका, प्रचार सुरूच ठेवा. बरं ठीक आहे. काकी ज्यूस. शेफ आणि काकी नाही म्हणजे तशा तुम्ही कायम बरोबरच असता, पण तुम्हाला वाटतं की सगळे पत्ते तुमच्या बाजूने आहेत. पण काकी तुम्हाला फक्त तुमचीच पानं माहिती तो, समोरच्याचं काय? म्हणजे अहो म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त तुमची कामं वीरू भयांवरच अवलंबून असतात, बरोबर? पण वीरू भयांची कामं पियू वहिनींच्या इशाऱ्यावर चालतात. मग जर आता तुम्हाला वीरू भयांना स्वतःच्या ताब्यात ठेवायचे ना, तर पियू वहिनींना त्यांना त्यांच्यापासून लांब ठेवायला लागेल. काय दीपे, अगं अजून किती लांब ठेवायचं? ती तर नुसती राहती त्याच्या बरोबर, पण वीरूवर हुकूम तर मीच गाजवते ना. आणि तिचं म्हणशील ना तर तिला असं थोडं थोडं छळण्यात जी मजा आहे ना, ती मजा अशी एकदम पत्ता कट करण्यात नाही आहे. आणि वीरूचं म्हणशील ना तर वीरूला तर मी एक लांब सुट्टीवर पाठवणार आहे. कांचन, काय बोलतेस तू? वीरूला लांबच्या सुट्टीवर पाठवणार म्हणजे नक्की काय आहे तुझ्या मनात? अहो वीरू इलेक्शन मध्ये बिझी आहे का नाही? हा, त्याला बायकोला त्याची वेळ देता येत नाही ना, आणि म्हणून त्यांच्यात भांडणं होतात. हेच मी दीपीला सांगत होते की त्याला मी हनीमूनला पाठवणार आहे, लांब कुठेतरी. तुम्हाला काय वाटलं? नाही म्हणजे मला वाटलं की तुम्हाला वाटलं की फक्त वीरूची काळजी तुम्हाला एकट्यालाच आहे? नाही तसं नाही. हा बरं, ही आयडिया लय बेस आहे बघ. तू दोघांना लांब कुठेतरी पाठव सुट्टीला.
लगीन झाल्यापासून कुठे गेले नाही दोघं. आता मी लई लांब पाठवणार आहे त्यांना. लय घसा खवखवत असेल ना तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करावे. आजारी पडून चालत नाही ना कार्यकर्त्यांना. इलेक्शनची कामं असतात त्यांना. पियू तुमनं कळतात बरं का मला. सॉरी ना. अगं इलेक्शनची कामं वाढतच चालले ती. त्याला मित्री काय करणार. नको काहीच नको करूस तू. सोडणार राग. तुला माहिती ना तू चिडलीस की माझं कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. काम कुठली आणि कसली काम. त्या काकींची. ज्या काकींसाठी जीवाचं रान करतोयस ना तू, अरे त्याच काकी तुझा जीव. हे काम हत्तेच झालं पाहिजे. वीरूला संपवायचं. तू काकींचीच कामं करत राहा. पियू तू उगाच चिडचिड करतेस बरं का. हे बघ मान्य आहे मला की मी तुला वेळ नाही देऊ शकते, पण म्हणून लगेच घर डोक्यावर घ्यायची गरज नाही ग. हे बघ आत्ता काकींचं जिंकणं महत्वाचं आहे आणि हे घर महत्वाचं आहे माझ्यासाठी. घर मग मी नाही आहेत का या घरात. हा तुझी माझ्याविषयी काहीच जबाबदारी नाही का वीरू. अरे मी बायको आहे तुझी. पण नाही तुला फक्त काकींचंच ऐकायचंय. पियू तुला कळत नाही का. अगं तुला किती वेळा समजून झालंय मी. सारखं काकी काकी काकी. तुझ्या डोक्यात नाही ना काकींबद्दल तर रागच जात नाही. मी बी तेच म्हणते. काय सारखं काकी काकी काकी. हा काकींना सोडून बी एक जग आहे वीरू. त्याच्याकडे लक्ष दे जरा. पियू पियू तू सांगितलं कळत नाही का. मला नाही तुला नाही कळत आहेत गोष्टी. काय झालंय तमाशा. कशाला म्हणताय. या असं वचा वचा भांडेला चालत नाही या सुरुंशी घरामध्ये. हो मग काय चालतं. लोकांना मारलेलं चालतं तुमच्या घरात. काय बोलतेस तू सोनबाई. लोकांना मारायचे संस्कार ह्या घरचे नाहीत, ते अंकुशरावच्या घरचे. म्हणून तर स्वतःच्या पोराला दारातला कुत्रा बनवून ठेवलाय. आणि मला तर खात्री आहे दादासाहेबांना सुद्धा त्यानंच काहीतरी. बस काकी बस. माझ्या डॅडींना विनाकारण मध्ये घ्यायचं नाही. आणि त्यांच्यावर आरोप लावण्याआधी ना नीट विचार करायचा की तुम्ही कुठल्या तोंडाने आरोप लावताय ते. आणि दादासाहेबांना माझ्या डॅडींनी नाही तुम्ही संपवलंय. तुम्ही काय बोलतेस तू. ही कळतंय का तुला. तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसत नसेल ना तर मी सिद्ध करून दाखवेन.